नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश आहे, तुमचा अस्थिरोग तज्ञ. आज जाणून घेऊया की अंगठ्याच्या मुळापाशी आपल्या हाताचा जे दुखणं असतं ते नक्की कशाचं असतं, ज्याला आम्ही डिक्रुवन सिंड्रोम म्हणतो. तर आपला जो अंगठा असतो त्या अंगठ्या हलवताना जे काही दोरे असतात, ज्याला आम्ही टेंडन म्हणतो, स्नायूंचा दोरा, त्याच्या ज्या मुळाशी एक सूज आलेली असते, एक आवरण तयार झालेलं असतं, ज्याच्यामुळे अंगठा हलवताना सतत त्रास आणि वेदना होत असतात. तर हा जो आजार असतो त्याला डिक्रुवन सिंड्रोम म्हणतात. नक्की हा प्रॉब्लेम कोणामध्ये असतो? तर मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम असतो, जे लोक जास्त काम करतात, अंगठ्याचा वापर जास्त करतात, संगणकाचा वापर जास्त करतात, मोबाईलवर जे जास्त असतात, घरकाम करणारे, बागकाम करणारे, शिवणकाम करणारे किंवा ऍथलीट, या लोकांमध्ये डिक्रुवन सिंड्रोम होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता डिक्रुवन सिंड्रोम मध्ये त्रास काय असतो रुग्णाला? तर सगळ्यात महत्वाचा जो त्रास असतो, आपण जे अंगठ्याची हालचाल करतो, अंगठ्याने हाताने जे काही कामं करतो, ते सगळी कामं करताना एक विशिष्ट प्रकारच्या वेदना या अंगठ्याच्या तळाशी जाणवतात. काम करता येत नाही. कामं करत असताना आपल्या हातातून वस्तू या खाली पडतात, त्या उचलताना त्रास होतो आणि सूज येते. या सगळी लक्षणं जी असतात ती या डिक्रुवन सिंड्रोम मध्ये असतात. आता याची कारणं काय? तर आपण कारणं जाणून घेऊया. हा प्रॉब्लेम साधारणतः जे एकाच प्रकारच्या हालचाली करतात हातांच्या किंवा बोटाच्या, त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम जास्त असतो. तसंच कामं करत असताना जर अंगठ्याला काही मार वगैरे लागलेला असेल तर त्या गोष्टीमध्ये पण हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तसंच प्रेग्नन्सी नंतर हा प्रॉब्लेम कॉमन असतो. आता या डिक्रुवन सिंड्रोमवर उपचार काय काय असतात? सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे आपल्या बोटाला आराम देणं. एक पट्टा असतो, तो पट्टा बोटाला वापरणं. त्याच्यानंतर काही गोळ्या औषधं असतात, ते गोळ्या औषधं वापरणं. नंतर शेक वगैरे करणं. या सगळ्या गोष्टींनी साधारणतः नाही म्हटलं तर 80% लोकांचा त्रास हा कमी झालेला असतो. ज्या लोकांचा त्रास या गोष्टींनी कमी होत नाही, त्यासाठी एक इंजेक्शन असतं, जे बिन टाकायचं ऑपरेशन असतं, ते आम्ही करतो, इंजेक्शन देणं. तसंच गरज पडली तर छोटं 2 टाक्याचं ऑपरेशन असतं, जे करावं लागतं, ज्याला ऍडमिट व्हायची गरज नाही पडत. तर अशा पद्धतीने हा आजार असतो. अशा प्रकारची जी काही माहिती आहे, हाड आणि सांध्याचे निगडीत माहिती मराठीमध्ये, तुम्ही ती माहिती घेण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल, फेसबुक चॅनल, त्याच्यावर जाऊन तुम्ही ही माहिती मिळवू शकतात आणि ही माहिती तुम्ही दुसऱ्यांना पण देऊ शकतात. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.